हाय फ्रेंड्स, तर आज मी एक व्लॉग शेअर करत आहे, तो म्हणजे माझ्या गावाचा, संगमेश्वरचा. तर सकाळची जनशताब्दी पकडून आम्ही थेट रत्नागिरीसाठी निघालो. जवळपास 12:30ला आम्ही रत्नागिरी स्टेशनला पोचलो. तुम्ही पाहूच शकता की रत्नागिरी स्टेशन किती सुंदर दिसतंय. आपल्याला माहीतच आहे, कोकण रेल्वेचा निर्माण हा अविस्मरणीय आहे. त्यातलं हे रत्नागिरी स्टेशन म्हणजे अप्रतिमच. आजूबाजूचा परिसर पाहून आणि हिरवळ पाहून खूपच भारी वाटतं. स्टेशनवरही खूप छान सुविधा केलेली आहे. वेटिंग एरिया दिलेला आहे. आमची गाडी आली आणि मग फायनली आम्ही आमच्या कुलदेवीच्या मंदिराकडे निघालो. आमची कुलदैवत म्हणजे जुगाई देवी. असं म्हणलं जातं की ह्या देवीकडे काही मागणं केलं की ते पूर्ण होतंच. माझं गाव तसं खोऱ्यात असल्यामुळे इथे खूपच शांतता आहे. इनफॅक्ट असं बोलायला हरकत नाही की आजूबाजूला जंगलच आहे. असंही म्हणलं जातं की इथे प्राणी थेट रस्त्यावर येतात. मंदिराची ही मागची बाजू आहे. लांब लांबपर्यंत तुम्ही पाहू शकता, माणसं अशी चालतानाही दिसत नाहीत. दर्शन झालं आणि आम्ही आमच्या घराकडे निघालो. घरी पाय ठेवला आणि जोरात पाऊस सुरू झाला. आमचे गावचे दादा जाळीची घडी घालून ठेवत होते. ही जाळी मच्छीमारासाठी वापरली जाते. कौलारू असं हे घर खूपच छान आहे. चारी बाजूनी झाडी पसरलेली आहेत. सर्व झालं आणि आम्ही स्वयंपाकाला लागलो. पाणी गरम प्यायला त्याला हवं असेल. छान असा स्वयंपाक केला. भेंड्याची भाजी होती, डाळ होती. हे आमचं देवघर. माझ्या ब्लॉगसाठी ही छोटीशी झलक आहे आमच्या घराची. गावची घरं साधारण सर्व अशीच असतात आणि सारखीच दिसतात. ओटी, पडवी. तुम्ही इथे पाहू शकता, फक्त ग्रिल्स आहेत, कुठेही खिडक्या नाहीत. सकाळ झाली आणि धो पाऊस सुरू झाला. हा आमच्या घराचा फ्रंट साईडचा एरिया आहे. हे माझं घर. ही आमची पाऊलवाट आहे घराकडे जायची. बरोबर समोर पाण्याचा साखव आहे. हा साखव पार केल्यानंतरच आमच्या घरी पोचू शकतो. ह्याला आम्ही पर्या देखील बोलतो. थोड्या वेळाने पाऊस थांबला. मस्त निसर्ग झाला. सर्व प्राणी बाहेर पडले. वाव, माझ्यासाठी साऊंड पण.
इथे सर्व काही चिऱ्याच्या दगडाचंच असतं. गाव म्हणजे लाल माती. तुम्ही पाहू शकता सगळी लाल माती आहे. हे माझ्या घराची मागची बाजू आहे. थोड्या वेळाने आम्ही हनुमान मंदिराकडे निघालो. हनुमान मंदिर हे आमच्या पूर्वजांनी बांधलेलं आहे. ह्याच्याही अवतीभोवती खूप झाडी आहेत. सुंदर अशी नदी वाहते. इथे सुद्धा निसर्ग काय ह्याचं उत्तर सापडतं. हिरवीगार झाडं, सोबतच पाऊस. ह्या मंदिराची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती आले की विसर्जनाच्या दिवशी गावाच्या सगळ्या घरातले गणपती इथे ठेवले जातात. त्यांची शेवटची आरती होते आणि मगच विसर्जन होतं. तो नाही ती पूर्ण हो एक मोठा आहे त्यांच्यामध्ये लीडर. ते येणार पटापट धावत येतात ना त्यांना खायला टाकलं तर आणि जाणार नाही ती धावत पडायला. हां दोघे तरी अजून असतील नाही आहेत अजून. तुम्हाला माकडं दिसत असतील इथे. हा मस्त असा फणस झाडांना लागलेला आहे. ही आमची तुळस. येते. तर ह्यावेळी आम्ही एकच दिवस थांबलो आणि फायनली आता आम्ही आमच्या घरापासून अर्धा तास लांब सावंत पॅलेस हॉटेलकडे कूच केली. हे हॉटेल रत्नागिरीमधलं पहिलंच 4 स्टार हॉटेल आहे असं मी ऐकलं. तर पाहू आपण जाऊन. मंदिर ना हॉटेलमध्ये एंट्री केली आणि पाहून डोळे एकदम चक्क झाले. या हॉटेलची कारागिरी खूपच छान होती. आतमध्ये सर्व ॲम्युनिटीज होत्या. हॉटेल स्वच्छ होतं. स्टाफ खूप हेल्पफुल होता. तुला मस्त असा झोपाळाही होता. डेकॉर तर खूपच छान आहे. फॅमिलीसाठी हे हॉटेल परफेक्ट आहे. एक गिफ्ट स्टोअर सुद्धा होतं. खूप छान कलेक्शन होतं तिथे. अगदी आम्ही काही परचेस तर नाही केलं पण दिसायला बघायला खूप छान होतं. हे स्टोअर मला वाटतं अशा लोकांसाठी आहे की जे काही गिफ्ट परचेस करून कोणाला इथून पाठवू शकतात. एक रत्नागिरीची आठवण म्हणून. लिफ्ट सुद्धा खूप सुंदर होती आणि रूम्स तर खूपच हायजेनिक. बाल्कनीही एकदम सुंदर. रात्र झाली की पूर्ण रत्नागिरी दिसत होती. असं म्हणतात की लांब लांब तिकडे जे एकदम डोंगरापलीकडे समुद्र आहे. त्यांचं रेस्टॉरंट देखील खूप चांगलं होतं. नॉनव्हेज फूड पण होतं. इनफॅक्ट ह्यांचं चायनीजही खूप छान होतं. हे हॉटेल पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं की रत्नागिरीमध्ये एवढं मोठं हॉटेल
आणि सोबतच रत्नागिरीची असल्याचा अभिमानही वाटला. सकाळी उठून बघते तर काय, चक्क ते समुद्र दिसतंय. या हॉटेलमध्ये बँक्वेट हॉल सुद्धा आहे. साडेदहा वाजले आणि आम्ही स्विमिंग पूलकडे निघालो. अच्छा. अक्षय हाय कर. स्विमिंग पूल तर असा मी खूप वर्षात कुठेही पाहिला नव्हता. खूपच स्वच्छ आणि खूपच व्यवस्थित प्रमाणे मेंटेन केला होता. या हॉटेलला मी 10 पैकी 10 रेटिंग देईन. आता आम्ही थिबा पॅलेससाठी निघालो. रत्नागिरीमध्ये काय बघायचं तर थिबा पॅलेस म्हणून ठरवलं आणि ऑटो घेऊन निघालो. ह्यासाठी आम्ही लोकलच ऑटो केली. मग काय झालं? निघता निघता आम्ही लोकमान्य टिळकांचं घर देखील पाहिलं. आता आम्ही जनशताब्दी पकडायला निघालो आणि आमची रवानगी मुंबईसाठी सुरू झाली. थँक्यू. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.